येत्या काही दिवसात राज्यसभेत तसंच विधानसभेतील काही जागा रिक्त होणार आहेत। त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी दोन्ही जागांवर शिवसेनेचा दावा असल्याचं वक्तव्य केलंय। जिरवाळांच्या कार्यालयात केलेली कारवाई ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही असं म्हणत भिवंडीत भाजप काँग्रेसची युती झाली असेल असा टोलाही लगावला। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत। कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। भाजप आणि काँग्रेस मला वाटतं एकत्र आले ना तिथे। अनेक ठिकाणी भाजप आणि एमआयएम असेल, भाजप आणि काँग्रेस असेल, हे एकत्र आलेत म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करतायत का एकमेकांसोबत, हा देखील प्रश्न एक आहेच। हे आपण बघतोय, त्यांचे मित्रपक्ष बघतायत का, की बघतायत पण बोलू शकत नाहीये। कारण होम डिपार्टमेंटची कारवाई, गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का, हा देखील एक विचार हवा। आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत, त्याच्यातून अर्ध सरकार हे बदललं जाईल।